आपण गर्भावस्थेत आढळणारी धोक्याची लक्षणं याबद्दल माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर मी डॉक्टर पूजा गुळवे वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब, प्री एक्लाम्शिया आणि एक्लाम्शिया याच्या अंतर्गत येणारी लक्षणे बघूयात. ही डोकेदुखी तीव्र स्वरूपाची आणि सतत होत असेल. फोटोफोबिया म्हणजेच प्रकाशाबद्दल संवेदनशीलता, ब्लरी व्हिजन अर्थात धुसर दिसणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ॲनेमिया म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे, त्यानंतर निमोनिया म्हणजे फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होणे, कधीकधी हात, पाय आणि चेहऱ्यावरती असलेली सूज अचानकपणे वाढलेली जाणवते, आकडी येणं. बाळासाठी आणि आईसाठी ही अत्यंत जीवघेणी स्थिती आहे. प्रेग्नन्सी दरम्यान योनी मार्गातून रक्तस्राव होणे, थ्रेटन अबॉर्शन ज्यात पोटदुखी व रक्तस्राव सोबत होतो, प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजेच प्लॅसेंटा खाली असणे. गर्भधारणेदरम्यान कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव ही सामान्य गोष्ट नाही. गर्भ टिकवण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी ट्रॅक इन्फेक्शन, दुर्लक्ष केल्यास पायलोनेफ्रायटिस अर्थात किडनीपर्यंत हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकते. पोटात दुखणे व वेळेपूर्वीच कॉन्ट्रॅक्शन येऊ शकतात. ताप येणे किंवा थंडी वाजून ताप येणे, सिव्हिअर वॉमिटिंग, थांबत नसलेल्या उलट्यांकडे लक्ष देण्याची गरज असते. गर्भाशयातल्या बाळाची हालचाल कमी होणे किंवा पूर्णपणे बंद होणे, वॉटर ब्रेक होणं. जर फ्लुइड लीक होत असेल तर हे प्रीटर्म लेबरचं साईन आहे. नियमित बीपी चेक करणं, डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणं. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचे कोणतेही इन्फेक्शन असतील तर ते अँटीबायोटिक्सद्वारे ट्रीट होऊ शकतात. एका तासामध्ये बाळाची हालचाल किती वेळा होते हे तपासा.